पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनी वनी आत्मतत्वे, हे आपलं 6व्या भंगातील 4थं चरण आहे. या 4थ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी संत सज्जनाच्या संगतीचं महत्व, विशेष प्रकारचं महत्व सांगितलं. तर महाराज म्हणतात, या ठिकाणी संत सज्जनाच्या संगतीची मला गोडी आहे. तर संत संगतीची सज्जन संगती याचा अर्थ काय? संत संगती असंच असतं ते. मग सज्जन संगती, वैष्णव संगती, साधू संगती, संत संगती, गुरु सद्गुरू, उपदेशाच्या उपदेशाच्या माध्यमातून हे सर्व काय असतात, हे एकच रूप असतं त्यांचं. ते असं ते. पण त्यांच्यात ते शब्दांनी काहीतरी किंचित अर्थभेद होऊ शकतो, पण ब्रह्मज्ञान सांगण्याच्या बाबतीमध्ये सर्वांचा अधिकार सारखाच असतो. साधू संत सज्जन वगैरे अशी ती गोष्ट असं असो भागतो. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या संत आपल्या सज्जनाच्या संगतीची मला गोडी आहे. गोडी आहे याचा अर्थ, गोडी हा शब्द फार अर्थपूर्ण असतो. तिच्यात सांगायला तर खूप काय असतं, पण इथं फारसं जास्त न सांगता गोडी तुम्हाला पुढे कधीतरी सांगेल गोडीचं काय, गोडी कशी असते ते. तर गोडी आहे म्हणजे मला त्याची आवडी आहे. माझ्या जीवाला संत संगतीची आवडी आहे असा सळ आहे. आणि संत संगतीची आवडी आहे ही गोष्ट खरी, पण किती आवडावी माणसाला संतांची संगती? तर आवडावी याचा अर्थ कामापुरती, कामापुरती, काही प्रसंगी सगळ्याला आवडते तसे नाही. त्या आवडीचा एक विषय असला पाहिजे. मग बऱ्याच वेळा काय एवढ्याला आवड असते, पण ते काय असते, सर्वांगाने आवड असली पाहिजे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, आत्मज्ञाने चोखडी संतती माझी रूपडी, आणि तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसे. ज्ञानेश्वर महाराजचे दृष्टांत असे चपलक असतात की त्याला पुन्हा शंका घ्यायला काही जागाच नको. तर माणसाला किती आवड असावी? जसा एखादा मनुष्य म्हणजे काय म्हणतो, श्रेण म्हणा, किंवा एखादा मनुष्य आपल्या पत्नीवरती किंवा आपल्या प्रेयशीवरती प्रेम करतो, प्रेम करतो त्या कालामध्ये तो तिच्यावरती किती प्रेम करतो. सर्वांगाने करतो का नाही? सर्व इंद्रियांनी करतो. म्हणून हे माझं स्वरूप असणारे जे संत, ते माझंच रूप आहे. आत्मज्ञानाने परिपूर्ण असणारे, आज हे माझे स्वरूप असणारे संत सज्जन ते माणसाला कसे आवडावेत? ते तर दृष्टी पडू आवडी कामिनी जैसी. जसा मनुष्य त्या स्त्रीकडे पाहतो अत्यंत प्रेमाने, त्याप्रमाणे अशी माणसाला संतांची संगती आवडावी. तर ती संतांची संगती आवडावी तर का आवडावी? गोडी माणसाला संतांच्या संगतीची गोडी असते, पण ती गोडी प्रत्येकाला सारखी असेल असं नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी फार मोठा अर्थ सांगितलेला आहे. महाराज म्हणतात, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीन हरिदिशे जनिवनी आत्मतत्व. ते भलता मोठा सिद्धांत पुढे मांडून ठेवलाय माऊलींनी. हरिपाठाचं काही माणसाला, सामान्य माणसाला सांगता येणं कठीण आहे. ऐकता येईल, पण आपण प्रत्येक अभंग पाहतो. हरिपाठ काय हा सर्वसाधारण सामान्य माणसाला अर्थ कळेल असं तरी मला काही वाटत नाही. त्याच्याकरता अध्ययन असावं लागेल, परंपरेचं अध्ययन असावं लागेल, आणि ते सगळे हरिपाठातले अभंग सांगण्याकरता अनेक शास्त्राचं अवलोकन केले पाहिजे, तर ते माणसाला थोडंफार कळेल. आता माऊलींचं सगळं कळणं अवघड असतं. तर असो दे. तर माऊली म्हणतात, ती संतांची संगती आवडते तर कसे आणि का, याचं आपल्याला थोडंसं चिंतन करायचं. तर गोडी कशी असते? माणसाला, सर्वसाधारण सामान्य माणसाचा विषय काय असतो? काय आवडतं माणसाला? पैसा, प्रतिष्ठा, पद. पद, पैसा, प्रतिष्ठा, ह्या 3 गोष्टी तर माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत प्रिय आहेत. किती प्रिय असतात त्या? तर हा प्रत्येकाचा विषय आपण पाहतो. किती प्रिय असतो तो विषय तो?
पैसा तर पैसा, पैसा, पैसा करता मनुष्य काहीही करतो. मग त्याला पैसा त्याला पैशाचं प्रेम आहे ना त्याला. त्याला पैशाची आवड आहे असं म्हणू आपण. एखादं पद प्राप्त त्याला पदाची आवड असते आणि हे सगळं करतो ते प्रतिष्ठेची आवड असते. तो महाराज जरी झाला तर त्याला काय वाटतं, मला कोणतरी मानलं पाहिजे राव, मी मोठा असलो पाहिजे. माझी प्रतिष्ठा त्याच्यावर आवड असते खरी. पण मग ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं टाकून संतांच्या संगतीची आवड मागितली किंवा त्यांना आवड आहे, हे असं थोडंसं आपल्या सर्वांच्या स्वभावाच्या विरोधात जातं ना. कारण का प्रत्येकाला अशी आवड असते आणि त्यांनी संतांच्या संगतीची आवड असं म्हटलं. तर ती आवड कशी असली पाहिजे? संतांच्या संगतीची आवड का असली पाहिजे? संतांच्या संगतीचं प्रयोजन काय आहे? याचं आपल्याला थोडंसं चिंतन करायचं. आवड तर आहे, पण ती कशी आवड असावी माणसाला? आणि आवड आहे, पण ती का असावी? आणि आवड आहे, पण ती आवड आहे तर त्यातून प्राप्त काय होणार आहे? असे 2-3 मुद्दे आहेत. तर कशी आवड असावी माणसाला? जशी आपण आपल्या जीवावरती काय सांगू आता संतांचे उपकार आणि मज निरंतर जागविती. ते आपल्याला जागृती करतात. मग काय द्यावे त्याशी व्हावे उतराई आणि ठेविता हा पायी जीव थोडा. म्हणजे जीवाच्या पलीकडे आपण जीवावरती जेवढं प्रेम करतो तेवढं संतांच्या वरती प्रेम करून त्यांची संगती करावी, अशी संतांची आवड असावी. आता तुम्हाला एक दृष्टांत सांगितला. आणि का असावी संतांची संगतीची आवड? तर संतांच्या संगतीशिवाय उद्धारच नाही आणि म्हणून संतांची संगती गरजेची असते. 2 आणि तिसरी गोष्ट तर प्रयोजन काय आहे? ज्या ज्या परमार्थाला ज्याचा प्रतिबंध आहे, त्याची निवृत्ती आणि भगवत प्राप्तीकरता ज्याची गरज आहे, त्या त्या साधनाची प्राप्ती. मग आता हे आपल्याला परमार्थाला प्रतिबंध असणारे काय म्हणू आपण त्याला ते विकार म्हणू. तर त्या विकाराची निवृत्ती करण्याकरता आपल्याकडे काही कोणतं साधन नाही. आणि भगवत प्राप्तीकरता जे साधनं लागतात आपल्याला, तर त्या साधनाची प्राप्ती होण्याकरता आपल्याकडं दुसरं पण काही साधन नाही. म्हणून परमार्थाला अपेक्षित सर्व साधनाची प्राप्ती संतांच्या संगतीत होते आणि परमार्थाला प्रतिबंधक असणारे त्या सर्वांची निवृत्ती संतांच्या संगतीत होते. हे सगळ्यात मोठं प्रयोजन आहे. लक्षात आलं आपल्या त्या. आणि म्हणून अशी संतांना काय प्रतिबंध असतो संतांच्या संगत आपल्या परमार्थाला प्रतिबंध? हे सर्व आपण परमार्थाला प्रतिबंध लाज एक असते माणसाला. लाज, भय, शंका, मान. तुकाराम महाराजांनी एका अभंगात त्याची यादी मांडलेली आहे. लाज आहे, भय आहे, शंका आहे, अहंभाव, अभिमान भाव हे परमार्थाचे प्रतिबंधक आहेत. लाज ही कुठेही आडवी येते. लाज प्रपंचातही आडवी येते. एखादी माणसाला लाजळू असलं तर ते काही लाजेमुळे तो उपाशी पण राहतो. लाजेमुळे त्या ज्ञानाला पण शिकण्याकरता त्याला प्रतिबंध निर्माण होतो. म्हणजे व्यवहारातही. परमार्थात तसं होतं. लाज म्हणजे लाज तेवढी नारायण वाकडीवाणी पोरापै ज्ञानी तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे कीर्तनात जायचं त्याला लाज वाटते. आपण फार मोठे आहेत, कसं काय मग आली का नाही लाज आडवी. टाळ्या वाजवायची विठ्ठल विठ्ठलाला लाज वाटते ती. असं आहे. मग भोळा भाव धारण करून मंदिरात जाणं हे आज परमार्थ करण्याकरता भोळंच बनावं लागतं. आणि जर पद प्रतिष्ठा असेल तर त्याला ते करायला थोडीशी लाज वाटते. म्हणजे लाज परमार्थाला आडवी येते, प्रपंचाला आडवी येते. आणि भय, नको बा आपल्याला काय करायचं बा. आता प्रपंच सोडायचा आणि गेला कुठं आता आश्रमात. आणि आश्रमात गेलो आणि मग मी आश्रमातून आलो आणि मग मी काय खावं म्हणले. वाटलं का नाही भय? घर सोडायचं भय वाटतं. भय तर कशाचंही वाटू शकतं. हे आपल्याला काय जमत राहू आपल्याला नाही शक्य. वाटलं भय त्याला ती गोष्ट. महाराज ते महाराज लय गरम आहेत बाबा. आपल्याला ते मारतीन ते. भय कशाचंही वाटू शकतं. आणि ते भय माणसाला परमार्थातून च्युत करू शकतं. नसलं काहीतरी द्वैताचं भय आहे तर शेवटी. द्वैताचं भय तर आहे त्या ठिकाणी. द्वितीयाद्वय भयं भवती. तिथं तर ते भय आहे. मग ते भय असं परमार्थात आणि प्रपंचात दोन्ही ठिकाणी भय आढळून येत असतं. असं भय असतं आणि शंका कुठं नाहीत भाऊ. साऱ्या दुनियात शंका आहेत. शंकाखोर जर मनुष्य असला संशयावरी थोर आणि एक पाप नाही घोर आणि हा विनाशाची वाघोर प्राणी अशी.
कशातही शंका करणाऱ्या माणसाला कशातही शंका येतात. जेवायला बसला तर यायला ह्याच्यात विष तर नसेल? आली का शंका? झालं. आता इकडे चालला, रस्त्याने चालला. यायला काही साप तर येणार नाही, इकडून वाघ तर येणार नाही आणि मला खाणार तर नाही. आता ते शंकाच म्हणल्यावरती त्याला काय करायचे आता? परमार्थ ते असू शकतं. हे आपल्याला कळेल का बुवा? नाही कळलं तर काय करावं? आपल्या सकाळीच एवढं उठून जमणार आहे का बुवा? आणि महाराजांच्या हाताखाली राहून जमणार आहे का? आणि देव कुठं भेटत असतो का? आता त्याने जर असे सगळे संशयाचे डोंगर, तर संशय आत्मा विनश्यती. मग त्या संशयाच्या निवृत्तीकरता कुठं आहे स्थान? संतांची संगतीच आहे. भयाच्या निवृत्तीकरता कुठं आहे ते? संतांच्या संगतीतच आहे. आणि मग अहंकार, अभिमान हे समजून देण्याकरता आणि त्याच्या निवृत्तीकरता सुद्धा स नामस्मरण करून जरी होत असलं, तर ते नामस्मरण सांगायला आणि कसं करावं हे सांगायला त्यांची संगती लागते. तत्त्वज्ञान प्राप्त करायला हे त्यांचीच संगती लागते. मग हे सगळं संतांच्या संगती वाचून काही होत नाही. असं हे प्रयोजन आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात, "हे लाज भय शंका दुराविला मान, आणि न कळे साधन या परते." बरोबर आहे ना? संतांच्या संगती वाचून याच्या निवृत्ती करता जगात दुसरं साधन मला काही दिसत नाहीत, मला कळत पण नाही. म्हणजे अशा संतांच्या संगतीने परमार्थाला हे सगळे प्रतिबंध संत संगतीने त्याची निवृत्ती होत असते. याची कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील, पण एवढं नको सांगायला. तर अशा परमार्थाला प्रतिबंधक घातक असणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी, सगळे याला विकार म्हणू आपण, असे सगळे हे विकार निवृत्त करण्याकरता संतांची संगतीच करावी लागते. आणि परमार्थाच्या प्राप्तीकरता काय काय लागतं परमार्थाला? आणि संत संगतीत काय मिळतं? तर तुम्हाला संतांच्या संगतीत पहिली सुखाची प्राप्ती संतांच्या संगतीत होते. प्रेमाची प्राप्ती संतांच्या संगतीतच होते. आणि ज्ञानाची प्राप्ती संतांच्या संगतीतच होते. आणि या भवसागरातून तरुण जाण्याचा उपाय कुठं असतो? तो संतांच्या संगतीतच असतो. मग आता हे सगळे काय आहेत? भगवत प्राप्तीचे साधनच आहे ते. हे साधनं सुख ज्याला म्हणतो आपण, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा असते. सुख वाचून तर जीव जगत नाही. दुःख तर कोणाला नको आहे. मज लागे दुःख व्हावे असे कोण भावे ना जीवी. प्रत्येकाला सुख लागतं. मग सुख देणारे कोण तुम्हाला? सगळेच सुख देतात. एखादं सुंदर गोड गाणं ऐकलं तर तुम्हाला सकाळी आनंद होत नाही का? मस्त आनंद होतो. आणि एखाद्याने तुमची स्तुती केली, "वाह, वाह, वाह, वाह! अरे काय विद्यार्थी राव, लयच हुशार आहे राव, लयच आमका लयच भारी कीर्तन करतो." मग ऐकून सुख झालं का नाही? शब्दाने सुख होतं की नाही? सुख होतं. आणि स्पर्शाने सुख होतं. आणि लग्न लग्न केलं तर बायकोच्या स्पर्शाने त्याला सुख होतंच ना. मूग आधीवर झोपला आणि स्पर्शाने सुख होतं त्याला. फुलवून हात फिरवला, त्याला सुख होतं. मग स्पर्शातही सुख होतं, शब्दातही सुख होतं, रूपात सुख होतंच. आहे काय? एखादं सुंदर रूप पाहिलं, अरे काय मस्त आहे राव! अरे डुकऱ्याचं पिलू पाहून पण माणसाला आनंद होतो. त्याचं रूप पाहून. कुत्र्याचं पिलू पाहिलं तरी त्याला काय त्याचं गोंडस रूप असतं त्याचं. एखादा का एखादा मोर पाहिला, कमलाचं फूल पाहिलं, म्हणजे जे रूपातली सुंदरता असते, ती सुंदरता सुद्धा आपल्याला सुख देते. देते का नाही? आणि मी आता पुढचं न सांगितलेलं बरं. कोणतं? रसाचं. गुलाबजामुन खातो त्यावेळी काय होतं? आमटीचा फुरका मारतो त्यावेळी काय होतं? चहाचा फुरका मारतो त्यावेळी काय होतं? सकाळी-सकाळी जर "अरे पोहे लय भारी झाले." आता ते सगळ्यात व्याप्ती कोणाची जास्त असेल तर रसाच्या बाबतीमध्ये. खूप वेगळे-वेगळे खातो. काही-काही खाण्याकरता आणि त्या चवण्याकरता 50-100 किलोमीटर जातात जेवायला. इतकी माणसं मूर्ख असतात ही. असं आहे. नेमकं त्याच्यात काय आहे? ह्या हॉटेलमध्ये जाय, ते आता का तू काय डुक्कर आहे का काय? तुझ्या आईचं गाड होते. ह्या हॉटेलमध्ये काय आणि ते हॉटेल काय कुठे काही खायचं पोट जगण्याकरता खायचं असतं. का ते हॉटेल उलटे-पालटे करतो तिथे डुकरं ह्या 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 गटारात तोंड घाल, त्या गटारात तोंड घाल. त्याच्यात किती आरोग्याला घातक आहे, त्यातमध्ये काय आहे? पण त्यांना ते वाटतं ते तसं. त्याला काय म्हणतात? कॉफी पिण्याकरता 50-100 किलोमीटर जाणारी माणसं आहेत. आणि सहकुटुंब, सहपरिवारे गाडीत घालून हॉटेलमध्ये गारठ्यात नंबर लावून उभे आहेत. ते अन्न खाण्याकरता नाही. कशाकरता ते? हां, फक्त रसाचे भुकेलेले आहेत ते. ते रसाचे गुलाम झालेले आहेत ते. भारी तो फार भारी. भारी म्हणजे काय? आता भारी गहू तर तेच असतात. तांदूळ तर तेच असतात. भाज्या तर तेच असतात. त्यात भारी काय असतं ते? भारी काही नाही, फक्त त्याचा मूर्खपणा भारी असतो तिथं.
याचा मूर्खपणा तितकाच भारी असतो. जाऊ त्या रसात पण सुख मिळतं. गंधात तर ते काय तर तुम्ही पाहिलं ते काय काय मसाला एवढा छंद त्या गंधाचा. मुद्दा असा होतो, पंचविषयापासून सुख मिळतं. ही जरी गोष्ट खरी असली, तर ते सुख हे क्षणिक असतं. पहिल्या क्षणात झालं तर दुसऱ्या क्षणात ते सुख राहत नाही. एक आणि दुसरी गोष्ट ते सुख मिळालं, तर ते सर्व सुख आहे का ते? एका अंगाने सुख येते, एका अंगाने आणि क्षणिक आहे आणि ते सुख काय तुम्हाला मुक्ती देणारं नाही ते. नाही. एक सगळ्यांना नाही ना. एकाचं एक असलं दुसऱ्याला त्यातून काही सुख मिळेल असं थोडंच आहे ती गोष्ट. म्हणजे व्यक्तिगत आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात संकुचित आहे. संकुचित आहे, क्षणिक आहे आणि ते सर्वस्व नाही. असं सुख जरी विषयातून असलं, पण संतांच्या संगतीचं सुख फार वेगळं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, "सर्व सुखे आजी येथेची ओळली आणि संतांचे देखील चरणांबुजे." सर्व सुख म्हणजे जगातले हे जेवढे तुम्हाला सुख सांगितलेत, ह्या सगळ्या सुखाचा अंतर्भाव जेथे होतो, असं जे महासुख, सर्वस्व सुख असं संतांच्या ठिकाणी आहे. सुख एक हेची ठाई आणि बहुपायी संतांच्या मनोनी केला वास. मनोनी केला वास पुढचं फार महत्वाचं आहे. नाही नाश त्या ठाया, त्या सुखाला कधी नाश नाही. आणि म्हणून संतांच्या संगतीत करायचे, कारण संतांच्या संगतीतलं सुख हे सुख सर्वस्व सुख आहे आणि संतांच्या संगतीतच भगवत सुखाची प्राप्ती होत असते. आलिंगन सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, न हर्षे ब्रह्मांड उतटे आणि समूळ उठे मी पणा. मग संतांच्या संगतीत सुख होतं का नाही? होतं. आलिंगन सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे. ज्ञानेश्वर महाराजच म्हणलंय, संतांच्या संगतीत सुख तर होतं. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि पुढं काय, अनेक मी देवा काही नेने. म्हणजे का संतांची संगती का करायची? हे सगळे सुख. नामदेव महाराजांनी पण असं म्हटलंय, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. मग आता हे संतांच्या संगतीत एवढ्या सुखाची प्राप्ती होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, हे हे सगळं संतांनी वर्णन केलं आहे. भगवान सुद्धा म्हणतात, सत्संगेन परम प्राप्य तर ते दुस्तरा चिरात, तस्मादती प्रयत्नेन सत्संग सततं कुरु. संतांची संगती कर, लवकर तुझा उद्धार होईल. सत्संगेन परम प्राप्य, हे का नाही, परमात्म्याची प्राप्ती होती संतांच्या संगतीमध्ये. आणि म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेवा गोडी, मला संतांच्या संगतीत गोडी आहे, आवडी आहे. आणि ही गोष्ट बळच करायची असते का? नाही. आता स्नान करायचं म्हणजे नाही करावंच लागेल. मग तर संतांची संगती करायची म्हणजे आता नाही, मला संत संगती करावीच लागेल. करायची म्हणून होते का? ती गोडी अंतरातून आली पाहिजे. अंतरातून गोडी आली पाहिजे. ब्रह्मज्ञान ऐकायची, भक्ती करायची, महाराजांची सेवा करायची, पांडुरंगाची सेवा करायची. ह्या सगळ्या गोष्टी अंतरापासून अंतरापासून आवडे जे हरी अंतरापासून, ह्या अंतरातून आल्या पाहिजे गोष्टी. मग आमचे येतच नाहीत म्हणले काय करावं? येत्या, सेवा कर. आज नाही होत तुला, त्याची ती भावना होईल तशी. अंतरीची घेतो गोडी, तो पाहतो, तुम्हाला सगळं देतो, तू जाऊ दे. मुद्दा सांगायचा आहे म्हणजे अशा सुखाकरता माऊली म्हणतात, ज्ञानदेवा गोडी, मला आवड आहे सर्व सुख प्राप्ती करता संतांची संगती, सज्जनांची संगती करावी, असं म्हणून मला ते आवडतं. एक दुसरी गोष्ट, प्रेम आहे. मग प्रेम कोण देत नाही? प्रेम सगळे देतात. प्रेम सगळे देतात, पण मग दारातला कुत्रा प्रेम देतो का नाही? हो. माणसावरती सगळ्यात प्रेम करणारं, पशुतलं सगळ्यात प्रेम करणारा कुत्रा असतो. त्याला जर प्रेम दिला पण, तर रात्र जागा राहतो बिचारा. आणि मनुष्य आला का किती तुटून पडतो बिचारा, गळ्यात पाय घालतो काय, शेपटी काय हलतो. त्याचं ते प्रेमच आहे. त्याला प्रेम व्यक्त करायचं त्याचं एक ते साधन असतं. आपल्या आश्रमात पूर्वी गाय होती. रात्री 12 वाजू त्या 1 वाजू त्या, माझी गाडी गेटमध्ये आली का, ती गाय तडफडून उभी राहायची. लगे पायाची माझ्याकडे हांबरायची ती. मग आता तिथं ते प्रेम नाही का ते? मग आता कुत्रा प्रेम करतो, गाय जर प्रेम करते, मग विषय काय आहे? बायको तर प्रेम करतेच. मग बायको प्रेम करते, कुत्रा प्रेम करतो, गाय प्रेम करते. मुलं किती प्रेम करतात. हां, मुलगा पण प्रेम करत असतो. अजून मित्र तर लय प्रेम करतात.
ते कसं असतं पण प्रेम करतात बिचारे. मित्र पण मित्र तर लय प्रेम करतात, पण मित्र लय गंड्याचे असतात, एवढी गोष्ट खरी. मित्र फार गंड्याचे असतात ते. त्यांचं प्रेम किती अंतरात, तिची लांबी, रुंदी पहिली तपासली पाहिजे. मित्राच्या प्रेमाची लांबी किती आणि त्याची रुंदी किती आणि त्याची जाडी किती, त्या प्रेमाचा स्तर काय असतो, ते सर्व प्रेम असतं ते एका ठराविक अपेक्षेमुळं असतं ते. थोडक्यामध्ये स्वार्थाच्या पोटी प्रेम असतं ते. असं मित्राचं पण प्रेम असतं, पण त्याच्या पुढची आपण आपल्यावर प्रेम करतो की नाही? आपल्या शरीरावर प्रेम करतो की नाही? आपणही आपल्यावर प्रेम करतो. पण हे सगळे प्रेम करतो, हे प्रेम त्या सुखाप्रमाणेच कसं आहे, क्षणिक आणि स्वार्थ. काय आहे ते? तर त्या प्रेमाच्या मध्ये असा एक धागा आहे जोडलेला, कशाचा? तो स्वार्थाचा एक धागा आहे तो असा. म्हणजे प्रत्येक कुत्र्याला भाकरीच नका टाकू बरं, प्रेम कमी होईल का नाही? ते कुत्र्याचं असलं, गाईचं असलं, बाईचं असलं, मुलाचं असलं, तुम्ही निष्ठुर जर झाला तर हे तुमच्यावर कोणी प्रेम, तुमचं शरीरही तुमच्यावर प्रेम नाही तुम्ही शरीरही प्रेम नाही करायचे मग. शरीर सगळं अनुकूल असतं, म्हणजे घासून घुसून पावडर लावून गंध वा 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 कपडे बिपडे घालून, पण तेच आजारी पडून 24 तास अंथरुणात पडल्यावरती मग त्याला काय साबण लावतो का तो? शरीर जर रुसलं त्याच्यावरती. म्हणजे हे सगळं प्रेम असतं त्याच्यामध्ये, काय येतो? हा, स्वार्थाचा धागा. पण मग एक आणि दुसरा मुद्दा काय आहे, यांच्याजवळ प्रेम आहे का त्यांच्याकडे? नाही. मग जसं अत्तराच्या बाटलीमध्ये सुगंध असतो, मग त्या अत्तरात सुगंध असतो का? पण मग गुलाबाच्या फुलामध्ये, कमळाच्या फुलामध्ये तो सुगंध त्याचा व्यक्तिगत असतो का त्यांनी बाहेरून भरलेला आहे त्याच्यात तो? स्वयंसिद्ध आहे त्याच्या ठिकाणी. पण अत्तर-बित्तर काय असतं ते सुगंध, ते मग ते हा आरोपीत येतो. बरं का. गुळाची गोडी कशी आहे ती? स्वयंसिद्ध. आणि लाडूत गोडी कशी आहे? आरोपीत येते. तसं हे सगळे लबाड आपल्याला प्रेम देतात किंवा आपण प्रेम करतो. हे प्रेमाचे स्थान आहेत. यांच्याजवळ प्रेम आहे? नाही. त्यानं तो प्रेमाचा आव आणलेला असतो. प्रेम नसतो, तो प्रेमाचा आव. आई वडील आपल्यावर प्रेम करतात, तो सगळं काय प्रेमाचा ड्रामा आहे तो. तो प्रेमाचा आव आहे, ते त्यांच्याकडे प्रेम नाही. मग प्रेम खरं कुठं आहे ते? हा, प्रेम हे भगवंताचं स्वरूप आहे, विठ्ठल प्रेमाचा पुतळा. आणि ती गोष्ट कुठं आहे ती? संतांच्या जवळ असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संत संग सर्व काळ आणि अखंड प्रेमाचा. दोन शब्द आहेत. अखंड म्हणजे ते खंड नाही अस्य, ह्या दुसऱ्यासारखं खंड नाही होते, अखंड आहे. आणि दुसरं काय, कल्लोळ्याचा अर्थ हे लाटाची लाटा. हा, ओतप्रोत चमच्याने भरायचं काय, चमचा. आता हे प्रेम कसं चमच्याने असतं? चमचा भर असतं त्याचं, तुम्हाला आता काय सांगू त्या प्रेमाची गोष्ट. असं आहे, त्या प्रेमाची गोष्ट फार कठीण. एक कलेक्टर हुरडा खायला आली होती शेतकऱ्याकडं, आणि आल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला, एवढं प्रेम करायचा, हुरडा भाजला काय, फुकायचा काय, द्यायचा काय. आणि ते पहिला घास खाल्ला आणि ते फोन आला आणि तिने फोन काढला आणि वाढला. ते का हो, काय कोणाचा फोन आहे? ते काय नाही, माझी बदली झाली म्हणजे, वरच्या वरिष्ठाचा फोन आहे. त्याने ते हुरडा फुकलेला त्याला द्यायचा, त्याने त्याच तोंडात टाकून दिला. त्याला अडकवून ते. काय झालं, हे प्रेम आहे काय? म्हणजे काय झालंय? हां, म्हणजे स्वार्थी, स्वार्थी प्रेम. पण आणि किंचित झालं ना मग ते. तसं संतांचं नाही, कल्लोळ. म्हणजे संतांच्या संगतीतलं प्रेम, कल्लोळ याचा अर्थ पुरासारख्या लाटाचे लाट आहेत आणि ते अखंड आहे. आणि मग तुकाराम महाजन पण असं म्हटलेलं आहे, ज्यांचा आवडता देव आणि अखंडित प्रेमभाव. तिथं त्यांच्याकडे काय, ते अखंडितच कार्यक्रम आहे. तो एक खंडित कार्यक्रम नसतो. असं आहे. संत संगती सर्व काळ आणि थोर प्रेमाचा सुकाळ. तुकाराम महाराज म्हणतात, संत संगती सर्व काळ, थोर छोटं बिटं काय नाही. आणि तिथं सुद्धा काय आहे? सुकाळ. सुकाळ याचा अर्थ ते कधी कमी पडत नसतं. ते काय कधी कमी पडत नसतं. मनुष्य एखाद्या बागात गेला, शेतकऱ्याच्या मोसंब्याच्या बागात, संत्र्याच्या बागात, असं जर गेलं, ते गच सगळं 4-5 एकरात शेत भरलेलं असतं, फळांनी लदडलेलं असतं. मग तो खाऊन खाऊन किती त्याला कमी पडेल का आता? शेतकरी काय प्रतिबंध, तुला काय किती खायचे तर? त्याला काय लोक प्रतिबंध नाही करीत. त्या शेतकऱ्याचं मनच तसं राहतं ते. म्हणजे तसं काय त्याला सुकाळ. मग एखाद्या वर्षी एखाद्या विषयाचा काय येतो? सुकाळ येतो.
मग तसं संतांच्या संगत प्रेमाचा काय आहे, सुकाळ म्हणजे कधीही त्याचा दुष्काळ नाही, कमी पडणं नाही, असं संतांची गोष्ट आहे. संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ आणि नाही तळमळ दुःखलेश. ह्या सगळ्या प्रेममध्ये अर्ध दुःखच असतं. दुःख मिश्रित प्रेम राहतं. पण संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ आणि तिथं दुःखाचा लेश नाही. असं जे संतांचं प्रेम असतं, मग ते संतांचं प्रेम कोणाचं प्रेम आहे ते? भगवंताचं. आणि प्रेम हे काय आहे? भगवंताचं स्वरूप आहे. आणि संत काय आहे ते भगवत स्वरूप झाले आहेत. आणि त्यामुळे तिथलं प्रेम काही त्यांनी उष्ण आणलेलं आहे असं काही म्हणता यायचं नाही. स्वरूपभूत प्रेम आहे. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेवा गोडी मला संतांची सज्जनांची आवडी असण्याचं कारण, जे भगवत प्राप्तीला भक्ती करता, सद्गुरु सेवेकरता जे प्रेम लागतं ते प्रेम मला तिथं मिळतं, मला शिकता येतं. जशी सुखप्राप्ती आहे तशी प्रेमाची प्राप्ती संतांच्या संगतीत असल्यामुळे ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. आणि दुसरं काय महत्वाचं परमार्थ करण्याकरता माणसाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. मग आपल्याला मलाची म्हणजे पापाची निवृत्ती करायची असते, विक्षेपाची निवृत्ती करायची असते, अज्ञानाची निवृत्ती करायची असते आणि त्याचे त्याचे सगळे साधनं सांगितलेली असतात. पण तर पाप आपल्याकडे कोणी असतात त्याच्याकडे पाप म्हणजे मल असतो. पण त्याची निवृत्ती सांगणारे कोण असतात? संतच असतात. आणि संतांच्या संगतीत तिन्ही पण होऊ शकतं. सत्संगतीने त्याच्या पापाची निवृत्ती होऊ शकते, त्याच्या विक्षेपाची निवृत्ती होऊ शकते आणि त्याच्या अज्ञानाची पण निवृत्ती होऊ शकते. का होऊ शकते? तर त्याच्यावर मोठा जालीम उपाय. त्याला म्हणतात ज्ञान, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान. हे सांगणारे कोण ते? संतच असतात. हे सांगणारे जगात कोणी का? वेद. वेद हा ज्ञानाने भरलेला आहे. वेद आहे, शास्त्र आहे, गीता, भागवत, रामायण, महाभारत हे सगळे ग्रंथ असले तरी ते ज्ञानाने गच्च भरलीत. पण ते कसे आहेत? जड आहेत ते. ते तुम्हाला सांगतील का? नाही. आणि भगवान आहे, भगवान तो तर सगळ्या जगाला ज्ञान देणार आहे. पण भगवान तो त्या उपाधीचं आपल्याला ज्ञान सांगू शकतो का? नाही. अर्जुनाला भगवंताने ज्ञान सांगितलं, पण काय झाला? तो गुरु झाला. काय झाला? तो गुरु झाला. भगवान अर्जुन भगवंताला हात जोडून म्हणतो या ठिकाणी, की मी तुझा शिष्यस्तेहं शाधिमां त्वं प्रपन्न. मला तू उपदेश कर. मी तुझा शिष्य झालो. मग त्या काळात भगवान आपणचे देव, माझ्या विठोबाचा कायसा प्रेम भाव. अ, त्याला संत व्हावं लागतं तर त्याला ज्ञान सांगता येतं. देव म्हणून काय सांगता येत नाही त्याला. म्हणजे संतांची उपाधी अशी असते. भगवंताने गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, 34वा श्लोक असेल तो, तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. जे तत्वदर्शी आहेत, जे ज्ञानी आहेत, त्यांची सेवा कर, तेच तुला ज्ञान सांगतील. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी अति आणावे तरी संताया भसावे सर्वस्वेशी. तुम्हाला ज्ञान पाहिजे ना, ज्ञान वाचून माणसाला पारमार्थ करता येईल का? आणि केला तर शेवटी त्याला कशाची प्राप्ती आहे? ज्ञानाचीच प्राप्ती लागते. ज्ञान प्राप्त होण्याकरता संताशिवाय काय पर्याय नाही. माऊली म्हणतात, जगात तुम्ही किती फिरले तर जे तत्वज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, भगवत प्राप्तीचं जे ज्ञान असतं ते ज्ञान जगात आपल्या नातेवाईकाकडे नाही आणि आपल्यालाही ते स्वतः कळत नाही. भगवान आहे पण ते आपल्याला भेटून आता सांगू शकत नाहीत. आणि मग आपले सद्गुरू, संत, सज्जन हे त्यांच्याकडे माऊली म्हणतात गुरु तेथ ज्ञान आणि ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आथी जैसे. ज्ञान म्हणजे कुठे? ज्ञानाचं अधिकरण कोणी? गुरु, संत. गुरु ते इथं ज्ञान ना. मग ज्ञान काय भल तिकडे कुठे थोडंच मिळतं? नाही. गुरूंच्या जवळच ज्ञान मिळतं. त्याकरता ज्ञानाच्या प्राप्तीकरता दुसरा तिसरा उपाय कोणता नाही. गुरु ते इथं ज्ञान. आणि ह्या संसारात सगळं दुसऱ्या एका ठिकाणी माऊलीने असं म्हटलं, हे सगळ्या संसारामध्ये आपल्याला एवढे विकार त्रास देतात, भयंकर कठीण ही गोष्ट, तर त्याच्यातून तरुण जाण्याकरता ज्ञानाची गरज असते. आणि ते ज्ञान कुठं असतं? ते संताजवळ, सद्गुरूजवळ. संसार ऐसा दारून जो भेटलाची हरेश, हे गणी ते ज्ञानदान सकरुण भजिजे गुरु. ते ज्ञानदान करण्याकरता प्रवीण आहेत.
आणि हा पूर्ण दारुण संसार, हा बहुदुस्तर, काय पुण्याला म्हणतो, संसार सिंधू हा दुस्तर आणि नुलंगिता उलंग पार आणि बहुत वाहाविले दूर, असे नलगेची तीर थडी, असा हा भयंकर संसार तरुण जाण्याकरता इथं ज्ञानाचीच गरज पडते. ते ज्ञान सांगण्याकरता कोण आहेत? संत आणि सद्गुरू. म्हणून ज्ञानाचे गुरु ते इथं ज्ञान भरपूर तिथवर सांगता येईल. ते ज्ञान करण्याकरता काय करतं, म्हणजे तात्पर्य काय आहे? आपल्याला सुख पाहिजे, आपल्याला प्रेम पाहिजे, आपल्याला ज्ञान पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी संतांच्या ठिकाणी असतात. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञान देवा गोडी, मला आवडी कशाची आहे? संतांच्या संगतीची मला आवड आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे, परमार्थाची शिकवण देणारे कोण येतात आपल्याला? तेच आहेत. सहज बोलणे, हितोपदेश आणि करुणी सायास मोठे प्रयत्न करून आपल्याला शिकवणारे कोण आहेत? संत सद्गुरूच असतात. दुसरं कोणी शिकू शकत नाही. आपले आप्त कोणी आपले आप्त जर गुरु असतील तर ते पण शिकू शकतात. पण आणि म्हणून माऊलींना असं म्हटलंय इथं, तुम्हाला सहज बोलणे आणि सांगणे, म्हणजे याच्यातून तरुण तरुण जाण्याचं, आता माऊलींनी पाठीमागे सांगले का नाही, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात आणि साधूंच्या संगती तरुण पाय. त्यांच्या संगतीत तरुण जाण्याचा उपाय मिळेल तुम्हाला. त्यांच्या संगतीतच तुम्हाला ज्ञान मिळेल. शिकवण संतांच्या संगतीत, म्हणून माऊलींना तिची आवड आहे. आणि तुम्हाला तरुण जायचा उपाय संतांच्या संगतीत आहे. म्हणून माऊली म्हणतात, मला संतांची संगती आवडते. आणि ज्ञान पाहिजे, तो ज्ञानाची प्राप्ती संतांच्या संगतीत होते. म्हणून माऊली म्हणतात, मला संतांची संगतीची आवड आहे. आणि प्रेम, संतांच्या संगतीत प्रेम मिळतं, म्हणून मला संतांच्या संगतीची आवड आहे. आणि संतांच्या संगतीत सुखाची प्राप्ती होते, म्हणून माऊली म्हणतात, मला संतांच्या संगतीची आवड आहे. परमार्थाला जे जे प्रतिबंध आहे, त्या सर्व प्रतिबंधाची निवृत्ती संतांच्या संगतीत होते. म्हणून ज्ञानदेवा गोडी आणि संगती सज्जनी. आणि परमार्थाला गरजेच्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या संतांच्या संगतीत प्राप्त होतात. आणि म्हणून माऊली म्हणतात, मला ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. आणि संतांच्या संगतीत आल्यानंतर पुढे त्याचा सिद्धांत प्रयोजन काय असतं? हरिदिशे जनी वनी आत्मतत्वे. तर हरिदिशे जनी वनी आत्मतत्वे, आता हे सगळे एका ह्याच्यात होणार नाही ते आता. तर पुढच्या पाठामध्ये आपण हरिदिशे जनी वनी आत्मतत्वे, हे उद्या सकाळी त्याचं चिंतन करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.